नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपला आजचं जे लेक्चर आहे तो असणार आहे भाग 3 आणि या भाग 3 मध्ये मी मागच्या लेक्चरमध्ये बोललेलो होतो एक ॲक्ट आपला इनकम्प्लीट होता, तो म्हणजे कलम क्रमांक 13। तर या लेक्चरमध्ये आपण कलम क्रमांक 13 पाहणार आहोत। कलम क्रमांक 13 झाल्यानंतर पूर्ण 50 MCQ जे आहेत, जे कलम क्रमांक 5 पासून 13 पर्यंत आहेत, ते सर्व MCQ आपण सॉल्व करणार आहोत। आता काही लोकांना वाटतंय की हा जो ॲक्ट आहे आपण एवढं डिटेलमध्ये का घेतोय। सिंपलची गोष्ट आहे, माथाडी बोर्डकडेच तुम्ही काम करणार आहेत। ओके, जर तुम्ही निरीक्षकाची पोस्ट पाहिली तर माथाडी बोर्डच्या अंडरमध्येच तुम्ही जाणार आहात। दुसरी गोष्ट, जर तुम्ही माथाडी बोर्डचा जो कायदा आहे तो जर व्यवस्थित पाहिला तर नंतर जो सुरक्षा रक्षकाचा कायदा आहे तो आपल्याला फक्त पॅरलल शिकायचा आहे। तिथं मला एक्सप्लेनेशनची गरज अजिबात लागणार नाही। म्हणून याचे जेवढे नियम आहेत 24, 25, 28 जे नियम आहेत, तर हे जर नियम जर तुम्ही शिकले तर तिथं फक्त आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे की इथं कसं आहे आणि तिथं कसं आहे, म्हणजे दोन ॲक्ट तुमचे पॅरलल होऊन जातील। ह्या ज्या कन्सेप्ट जर तुम्ही क्लिअर केल्या तर तिकडं सुद्धा तो फायदा होणार आहे। जवळपास सारखंच पॅरलल काम तिथं आहे, ते चालणार आहे। काही लोकांची अशी अडचण आहेत की सर 50 कायदे करायचे का। सिंपलची गोष्ट आहे, जे कायदे आता चेंज करण्यात आलेले आहेत, ज्यांना मर्ज करण्यात आलेलं आहे, तर तेवढे कायदे जे नवीन आलेले आहेत तेवढेच कायदे तुम्हाला करायचे आहेत। तुम्ही मागच्या लेक्चरला लाईक थोडे कमी दिले, त्याच्याबद्दल काही विषय नाही। ॲक्च्युअलमध्ये मागचं लेक्चर चांगलं होतं, त्याच्यामध्ये भरपूर प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण घेतलेले होते, परंतु जे रेग्युलर करतायत ते 100% लाईक करतायत। बाकीच्या लोकांना असं वाटतंय की जास्त आपलं डिटेलमध्ये होते, परंतु मला माहिती आहे याच्या आधी मी भरपूर फ्री बॅचेस घेतलेले आहेत। तर एकदा तुम्ही फ्लोमध्ये आले तर कोणताही कायदा तुम्हाला इझिली अंडरस्टँड होऊन जाईल, आणि अंडरस्टँड होणंच महत्त्वाचं आहे। कारण की ही पोस्ट थोडीशी वेगळी, इथं तुम्हाला असं पाठांतर करून चालणार नाही आणि पाठ पण होणार नाही। तर जास्त आता टाईमपास न करता आपण कलम क्रमांक 13 कंप्लीट करूया आणि त्याच्यानंतर जे 50 MCQ असतील ते आपण सॉल्व करूया। तर कलम क्रमांक 13 साठी आता पुन्हा एकदा आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया, म्हणजे कलम क्रमांक 13 जे असेल ते तुमचं कंप्लीट होऊन जाईल। प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये आपण पुन्हा एकदा नरडाणा MIDC मध्ये जाऊ। ओके, नरडाणा MIDC मध्ये आपण गेलो। आता या नरडाणा MIDC मध्ये आपण माथाडी बोर्ड जे होतं ते स्थापन केलेलंच होतं। नरडाणा MIDC मध्ये काय झालं, एक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे। ओके, एक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे आणि या ट्रान्सपोर्ट कंपनीने काय केलं, जे माथाडी कर्मचारी होते, हे आपण एक्झाम्पल घेतोय, हे माथाडी कर्मचारी जे होते त्यांचं काय केलं, पगारांचं आणि PFचं असे 3 लाख रुपये जे आहेत ते बुडवलेले आहेत। ओके, माथाडी बोर्डाकडे त्यांनी जमाच केले नाही। मग अशा वेळेस तुम्ही माथाडी बोर्डाचे जो अधिकारी बनणार तेव्हा तुम्ही काय करणार, तर तुम्ही काय करणार, सर्वात आधी हा जो माथाडी बोर्ड जे आहे ते या कंपनीच्या मालकाला काय करणार आहे, पहिली गोष्ट नोटीस पाठवणार आहे। सर्वात आधी काय करू आपण, नोटीस पाठवू। ओके, नोटीस पाठवेल आणि जी चौकशी आहे ती माथाडी बोर्ड याच्यावर सुरू करेल। दुसरींदा काय करणार आहे, नोटीस पाठवल्यानंतर जो माथाडी बोर्ड आहे तो काय करेल, दिवाणी न्यायालयाप्रमाणे काम करेल। काय करेल, दिवाणी न्यायालयाप्रमाणे काम करेल। आणि दिवाणी न्यायालयाप्रमाणे काम करायचा अर्थ काय, कंपनीच्या मालकाला सांगेल की तुझं जुनं रजिस्टर घेऊन ये भाऊ, तुझं बँक स्टेटमेंट घेऊन ये आणि माथाडी बोर्डाकडे तू हजर राहा, माथाडी बोर्डकडे तू हजर राहा। ह्या दोन गोष्टी केल्या। सर्वात आधी आपण त्याला नोटीस पाठवली आणि त्याला सूचना दिली की तुझं जुनं रजिस्टर घेऊन ये, तुझं बँक स्टेटमेंट घेऊन ये आणि माथाडी बोर्डाकडे हजर राहा। ओके, या दोन गोष्टी केल्या। नंतर तिसऱ्यामध्ये आता तो आपल्याकडे हजर राहिल्यानंतर मालकाला आपण त्याची अडचण काय होती की त्याने 3 लाख रुपये दिले नाहीत, तर त्याची अडचण जी आहे ती सांगण्याची आपण संधी देणार आहोत। ती काय करणार आहोत, त्याची अडचण सांगण्याची आपण संधी देणार आहोत। ओके, तर त्याला संधी देऊया, काय बोलतो ते चेक करूया। नंतर चौथ्यामध्ये आपण काय करणार आहोत, सर्व ऐकू, त्याचं सगळी त्याची कहाणी ऐकू की सर मी 3 लाख रुपये याच्यामुळे दिले नाही, की असं झालं तसं झालं, आपण त्याचं सर्व ऐकू। नंतर पूर्ण स्टडी करू आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात, एक आदेश काढणार आहात आणि या आदेशामध्ये मेन्शन करणार की तुम्हाला 3 लाख रुपये द्यायचे आहेत। हा आदेश जो काढलेला आहे तो तुमचा काय राहणार आहे, अंतिम राहणार आहे, कारण की तो तुम्ही पूर्ण चौकशी करून तुम्ही अंतिम आदेश काढलेला आहे। ओके, 4 गोष्टी झाल्या। आता 5वी गोष्ट काय असेल, 5व्या गोष्टीमध्ये जर त्या मालकाने पैसेच दिले नाही, ओके, तर मालक काय करेल,
वेगवेगळ्या मार्गांनी त्या मालकाने तुम्हाला पैसेच दिले नाहीत, मी देणार नाही असं सांगून दिलं, तर आपण काय करू, वेगवेगळ्या मार्गाने जी थकबाकी आहे ती वसूल करण्याचा प्रयत्न करू. ओके, ही झाली तुमची 5वी गोष्ट. पुन्हा एकदा लक्षात द्या, सर्वात आधी आपण त्या मालकाला नोटीस पाठवली, दिवाणी न्यायालयासारखं त्याला हजर राहण्याची सूचना दिली. नंतर तो आपल्याजवळ येईल, तो विचारेल की अरे सर असं झालं, 3 लाख रुपये आम्ही बुडवले नाहीत, हे प्रॉब्लेम होती, ती प्रॉब्लेम होती. मग आपण त्याला आदेश देऊ की 3 लाख रुपये पेड कर. नंतर मालक जर जास्त स्ट्रॉंग निघाला तर तो सांगेल की मी देणार नाही. मग आपण वेगवेगळ्या पद्धतीने वसुली करू. ही पूर्ण घटना तुम्हाला जर क्लिअर झाली असेल तर हे सर्व तुम्हाला कलम क्रमांक 13 मध्ये पाहायला भेटेल. इथं फक्त 13वाचं 1 मध्ये नोटीस पाठवणं, 13व्याच्या 2 मध्ये दिवाणी न्यायालयाचे अधिकार, 13व्याच्या 3 मध्ये तुम्हाला संधी देण्याचा अधिकार, 13व्याच्या 4 मध्ये आदेश काढण्याचा अधिकार आणि 13व्याच्या 5 मध्ये तुम्हाला वसुली करण्याचा अधिकार, या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन आहेत, तुमच्या अधिनियमामध्ये मेन्शन आहेत. मग आता पाहूया की अधिनियमामध्ये नेमकं काय मेन्शन आहे या एक्झाम्पलवरून. तर कलम क्रमांक 13 मधला जो पहिला उपकलम आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे राईट टू इन्क्वायरी. ओके, त्याच्यामध्ये काय असेल, मालकाकडून किंवा कामगाराकडून कोणतीही रक्कम येणं जर बाकी असेल आणि त्या रकमेमध्ये कशाचा समावेश असेल तर पगार, लेवी किंवा दंड, तर ती नेमकी किती आहे हे निश्चित करण्याचा अधिकार या उपकलमाने माथाडी बोर्डाला किंवा बोर्डाने नेमलेल्या अधिकाऱ्याला तो दिलेला आहे. आता ही जी रक्कम ठरवायची आहे तर बोर्ड काय करेल, आवश्यक ती चौकशी करू शकतं आणि कोणत्या उपकलमाच्या माध्यमातून करू शकतं तर 13चा उपकलम मधला 1 जो आहे त्याच्या माध्यमातून तो चौकशी करू शकतो. आता 13(2) मध्ये काय भेटतं, जसं मी बोललो आपल्या याच्यामध्ये की माथाडी बोर्डला काय भेटणार आहे, दिवाणी न्यायालयाचे अधिकार भेटणार आहेत आणि हा तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट असेल. आता जी चौकशी बसवलेली आहे त्या मालकावर, तर चौकशी करताना माथाडी बोर्डला किंवा अधिकाऱ्याला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार एका दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त होतात. आता हे जे अधिकार प्राप्त होतात जनरली बोललं जातं, ते अधिकार नेमके कोणते आहेत ते आपण पाहून घेऊया. टोटल तुम्हाला 4 अधिकार याच्यामध्ये प्राप्त होताना दिसतात, A, B, C आणि D. पहिला जो अधिकार आहे, कोणत्याही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला चौकशीसाठी हजर राहण्याची सक्ती करणे आणि शपथेवर तिची तपासणी करणे. म्हणजे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला नोटीस देऊ शकतात आणि सांगू शकतात की तुम्ही चौकशीसाठी हजर राहा आणि शपथ घेऊन त्याची तपासणी आपण करू शकतो. नंतर एखादा मालक असेल, दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त झाल्याची दुसरी जी बाब आहे ती म्हणजे त्या मालकाला आवश्यक ती कागदपत्र किंवा रेकॉर्ड्स घेऊन हजर राहण्याचा तुम्ही आदेश देऊ शकतात. म्हणजे तुम्ही जर अधिकारी असणार आहात तर त्या अधिकाऱ्याचं काम असेल की तुम्ही दिवाणी न्यायालयाचे अधिकार वापरू शकतात आणि त्या मालकाला सांगू शकतात की तुम्ही बँकचं पासबुक घेऊन ये किंवा तुझा जुना रेकॉर्ड आहे ते घेऊन हजर राहा. अशा पद्धतीची सक्ती तुम्ही या 13(2)च्या अंतर्गत करू शकतात. नंतर प्रतिज्ञापत्रावर पुरावे स्वीकारणे. आता त्याने जे पुरावे दिलेले आहेत ते खरे आहेत का खोटे याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याने जे पुरावे प्रोव्हाइड केलेले आहेत ते प्रतिज्ञापत्रावर प्रोव्हाइड केलं पाहिजे, अशी आपण सक्ती त्याच्यावर करू शकतो. नंतर साक्षीदाराची तपासणी करण्यासाठी कमिशन जे आहे ते जारी करणं, हे तुम्ही दिवाणी न्यायालयाचे अधिकार म्हणून तिथं वापरू शकतात. इथं मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट असेल, प्रश्न विचारला जाऊ शकतो की 13(2) मध्ये कोणत्या न्यायालयाचे अधिकार प्राप्त होतात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या प्रक्रिया संहितानुसार अधिकार प्राप्त होतात तर दिवाणी प्रक्रिया संहिता 1908चे अधिकार प्राप्त होतात. ओके, त्याच्यानंतर कोणकोणते 4 अधिकार प्राप्त होतात तर हे 4 जे अधिकार आहेत ते त्याला प्राप्त होत असतात. आता याच्यामधला महत्त्वाचा जो पॉईंट असेल तर तो असणार आहे, या चौकशीला भारतीय दंड संहितेच्या म्हणजे IPCचे जे कलम आहेत 193, 228 आणि 196 नुसार न्यायालयीन कामकाज म्हणून मानलं जातं. म्हणजे जर या ठिकाणी ओके असं का म्हटलं गेलेलं आहे, जर या ठिकाणी एखादा व्यक्ती जर खोटी साक्ष देत असेल तर त्याला कोर्टात खोटी साक्ष दिल्यासारखीच शिक्षा आपण देऊ शकतो. ओके, म्हणजे ही पूर्ण प्रोसिजर तुमची न्यायालयीन कामकाजच असणार आहे आणि दिवाणी न्यायालयाचे अधिकार 13(2)च्या अंतर्गत भेटणार आहेत. इतका पॉवरफुल हा तुम्हाला ॲक्ट पाहायला भेटेल. तर हे क्लिअर झालं, 13(1) झालं, 13(2) झालं. आता पुढचं आहे 13(3) आणि या 13(3)ला आपण नैसर्गिक न्यायाचं तत्व म्हणू शकतो. आता बोर्ड काय करेल,
बोर्ड त्याला न विचारता डायरेक्ट शिक्षा देणार नाही, तर बोर्ड काय करतो की तुझं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतो. बोर्ड हुकुमशाही पद्धतीने परस्पर दंडाची रक्कम जी आहे ती निश्चित करू शकत नाही. मालक असो वा कामगार, मालक असो का कामगार, मी तर जनरली मालकांनाच बोलवतोय, तर मालक असो वा कामगार ज्याच्याकडून पैसे वसूल करायचे आहेत त्याला स्वतःची बाजू मांडण्याची जी संधी आहे ती आपण नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने देतो आणि ते 13(3) मध्ये मेन्शन आहे. तर ते दिल्याशिवाय कोणतीही अंतिम आदेश आपल्याला काढता येत नाही. तर 13(3) क्लिअर झालं, आपण त्याला संधी दिली. ओके, संधी दिली. नंतर 13(4) मध्ये काय असेल, मग त्याला संधी दिल्यानंतर आपण काय करत होतो, आपण आपला डिसिजन होतो तो देत होतो आणि तिथं मी शब्द वापरला होता, आपला जो डिसिजन आहे तो फायनल आहे. काय आहे? फायनल आहे. तर 13(4) मध्ये ते दिलेलं आहे. तर न्यायालयाला मनाई, याचा अर्थ आहे बोर्डाने जर सर्व चौकशी करून जो आदेश काढला आहे तो काय असेल, त्याचा अंतिम असेल. मालक या निर्णयाला कोणत्याही सामान्य दिवाणी न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही. म्हणजे त्याने जो आदेश दिलेला आहे तो काय असणार आहे, तो अंतिम असणार आहे. मालक जो असेल त्याला असं वाटलं की अरे मला हा डिसिजन पटत नाही, मी दुसऱ्या न्यायालयात जातो, तर असं होणार नाही. क्लिअरली तो आव्हान देऊ शकत नाही. आता आपण 13(5) कडे जाऊया की वसुली कशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे. समजा बोर्डाने ठरवलं की मालकाने 2 लाख रुपये भरायचे आहेत, तरीही मालकाने ते भरले नाही, तर बोर्ड पैसे कसे वसूल करेल. तर या कायद्यानुसार 13(5) नुसार ही जी थकीत रक्कम आहे जमीन महसुलाची बाकी म्हणून वसूल केली जाते. इथं हा शब्द महत्त्वाचा आहे, जमीन महसुलाची थकबाकी म्हणून ती वसूल करणार आहेत. याचा अर्थ एकदम सिंपल आहे. तहसीलदार एखाद्या शेतकऱ्याचा जसा शेतसारा महसूल थकला तर त्याची मालमत्ता जप्त करून वसुली करतात, तशीच कडक वसुली जिल्हाधिकारी तहसीलदार मार्फत मालकाकडून केली जाईल. जसं तहसीलदार असतात, ओके, शेतकऱ्याचा शेतसारा किंवा महसूल जर थकला तर तो काय करतो, त्याची मालमत्ता जप्त करतो. त्याच टाईपमध्ये जिल्हाधिकारी आणि तहसीलदारामार्फत आपण काय करणार आहोत, त्या मालकाकडून त्याच टाईपमध्ये, म्हणजे एक तर त्याची प्रॉपर्टी जप्त करून घेऊ, त्याचं जे इन्कम आहे ते जप्त करून घेऊ आणि आपली वसुली करू. या पद्धतीने आपण वसुली करू शकतो. ते 13(5) मध्ये दिलेलं आहे. ओके, तर या सर्व गोष्टी, आता ही नोट तुम्ही आता खाली कमेंट करण्यापेक्षा एकदा टेलिग्रामला जॉईन होऊन जा. टेलिग्रामला मी कालच अपलोड केलेली आहे, तिथून तुम्ही ही नोट जी आहे ती वाचू शकतात. याच्यात प्रॅक्टिकल एक्झाम्पलसुद्धा आपण दिलेला आहे. आता आपण MCQ कडे जाऊया. जो सेट आहे, सेट पहिला, आणि हा सेट जो असेल तो कलम 5 ते 13 याच्याशीच रिलेटेड असेल. कलम 5 ते 13च्याच जे असतील ते आपण MCQ याच्यात टाकलेले आहेत. पहिला MCQ आहे, कलम 5 नुसार एखादी योजना विशिष्ट कामगारांना लागू होते की नाही यावर जर वाद निर्माण झाला तर त्यावर अंतिम निर्णय कोणाचा असेल. सिंपलचा प्रश्न होता. वाद जर लागू झाला, कलम 5 मध्ये दिलेलं आहे, वादावादीचं जे काम आहे ते कलम 5 आहे. तर राज्य सरकारचा जो निर्णय आहे सल्लागार समितीशी चर्चा केल्यानंतर तो त्यांनी जो डिसिजन दिला तो काय असणार आहे, त्याच्यावर फायनल असणार आहे. म्हणून याचं उत्तर डी येणार आहे. सिंपलचा प्रश्न होता. कालचं लेक्चर जर पाहिलं नसेल तर अवघड वाटेल, परंतु कालच्या लेक्चरमध्ये ह्या सर्व गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेल्या आहेत. दुसरा प्रश्न होता, थोडं आपण स्क्रीन लहान करूया. माथाडी बोर्डाच्या कायदेशीर स्वरूपाबाबत कलम 6(2) मधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ओके, आता 6(2) मध्ये आपण 3-4 तरतुदी दिलेल्या होत्या. बोर्ड हे एक निगमित निकाय आहे, बॉडी कॉर्पोरेट आहे. दुसरं आहे, बोर्डाला स्वतःच्या नावाने मालमत्ता खरेदी करण्याचा आणि विकण्याचा अधिकार असतो. बॉडी कॉर्पोरेट असल्यानंतर आपण काय करतो, त्याला खरेदी आणि विक्रीचा अधिकार देतो. बोर्डाला स्वतःचा शाश्वत उत्तराधिकारी नसतो, ते दर 5 वर्षांनी नव्याने तयार होते. इथं ही गोष्ट चुकते. बोर्ड काय आहे, तुमचं परपॅच्युअल सक्सेशन आहे, शाश्वत उत्तराधिकारी असतो, परपेच्युअल असणार आहे ना, इथं नसतो शब्द चुकलेला आहे. ओके, म्हणजे हे स्टेटमेंट तुमचं चुकलेलं आहे. उत्तर तुमचं सी येईल. बोर्डाच्या नावाने इतर कोणावरही खटला दाखल करता येतो का, तर 100%. मी या सी बद्दल कालच बोललेलो होतो. लोक येतील, लोक जातील, परंतु बोर्ड जे आहे ते कायम राहणार आहे. ओके, पुढचं आहे, कलम 6(4) नुसार माथाडी बोर्डाच्या रचनेबाबत खालीलपैकी कोणते गणित प्रमाण जे आहे ते बरोबर आहे. कलम 6(4) नुसार आपल्याला चेक करायचं आहे कोणतं बरोबर आहे ते विचारलेलं आहे. कामगार प्रतिनिधी इज इक्वल टू राज्य शासनाचे प्रतिनिधी, हे तुमचं चुकलेलं असेल. जेवढे कामगार आहेत तेवढेच तुम्हाला मालकाचे प्रतिनिधी ठेवायचे आहेत. ओके, तर हे तुमचं चुकलेलं आहे. शासनाचे प्रतिनिधी
इज इक्वल टू मालक प्लस कामगार प्रतिनिधी यांच्या 1/2पेक्षा जास्त नसावे. तर इथं 1/3 पाहिजे, म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा चुकलेलं आहे. जेवढे मालक प्रतिनिधी आहेत तेवढेच कामगार प्रतिनिधी आहेत का, 100%. आणि तुम्हाला गणित प्रमाण जे आहे ते बरोबर शोधायचं आहे, म्हणून उत्तर मालक प्रतिनिधी इज इक्वल टू कामगार प्रतिनिधी हे तुमचं उत्तर येणार आहे. चौथा प्रश्न, जर एका माथाडी बोर्डात मालकांचे प्रमाण 5 आणि कामगारांचे 5 प्रतिनिधी असतील तर 6-4 नुसार राज्य शासनाची जास्तीत जास्त किती प्रतिनिधी त्या बोर्डात असू शकतात. सिम्पलचं आपण कॅल्क्युलेशन काल केलेलं होतं. 5 यांचे घ्यायचे, 5 यांचे घ्यायचे, 5 आणि 5 किती झाले, 10 झाले. 10च्या 1/3 किती झाले, तर 10च्या 1/3 म्हणजे 3.33. याच्यापेक्षा जास्त नसावे, म्हणून आपण मॅक्झिमम किती घेणार आहोत, 3 प्रतिनिधी घेणार आहोत. 4 जर घेतले तर जास्त होऊन जातील, म्हणून 3 प्रतिनिधी आपण मॅक्झिमम घेऊ शकतो. ओके. कलम 6.5 नुसार माथाडी बोर्डाच्या अध्यक्षांची नियुक्ती कशी होते. आता अध्यक्ष निवडायचा होता, कालच कन्सेप्ट क्लिअर केलेली होती. राज्य शासन इथं 3 प्रकारचे, एक मालकांचे प्रतिनिधींचा गट होता, कामगारांच्या प्रतिनिधींचा गट होता आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी जे होते त्यांचा गट होता. जो अध्यक्ष असेल तो कुठून निवडला जाईल, तर राज्य शासनाने जे प्रतिनिधी दिलेले होते त्याच्यामधली एकाची निवड काय करणार आहेत, चेअरमन म्हणून करणार आहेत, अध्यक्ष म्हणून करणार आहेत. ना मालकाचा प्रतिनिधी अध्यक्ष बनू शकतो, ना कामगारांचा प्रतिनिधी अध्यक्ष बनू शकतो. उत्तर येणार आहे राज्य शासन आपल्या प्रतिनिधीमधून एकाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती जी आहे ती करत असतो. 6व्या प्रश्नाकडे जाऊया. 6व्या प्रश्नामध्ये माथाडी बोर्डाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सदस्यांना मिळणारा प्रवास व दैनिक भत्त्याबाबत कलम 7.7 जे आहे नुसार कोणतं विधान सत्य आहे. काल मी TADA बद्दल बोललेलो होतो. जर तुम्हाला आठवत नसेल पुन्हा एकदा, हे धुळ्याला आपण बनवलेलं होतं. मी राहतो नरडाणा MIDC मध्ये, मला जायला खर्च लागतो. आता त्याच्याबद्दल यांनी विचारलेलं आहे, सर्व सदस्यांना हा भत्ता मिळतो, तर हे स्टेटमेंटच चुकलेलं आहे. सर्व सदस्यांना भेटतो का, तर नाही. कामगार आणि मालकांचे प्रतिनिधी यांनाच भेटणार आहे, शासकीय प्रतिनिधींना हा भत्ता भेटत नाही. दुसरा पॉईंट आहे, हा भत्ता राज्य शासनाच्या एकत्रित निधीमधून दिला जातो, 100% चुकलेला आहे. हा जो भत्ता आहे तो बोर्डाच्या फंडामधून, बोर्डाच्या तिजोरीमधून दिला जातो. तिसरं आहे, हा बी चुकला. तिसरा काय आहे, शासकीय प्रतिनिधी वगळता इतर सदस्यांना हा भत्ता बोर्डाच्या फंडातून दिला जातो. तर हे उत्तर तुमचं बरोबर असेल. शासकीय प्रतिनिधी वगळायचे आहेत आणि बोर्डाच्या फंडामधून तुम्हाला द्यायचं आहे. 7व्या प्रश्नाकडे जाऊया. कलम 6A सेक्शन 6A. आता काय होतं, एक वेगळंच कलम होतं. त्याच्यानुसार राज्य शासनाला एका व्यक्तीचं बोर्ड स्थापन करण्याचा अधिकार केव्हा प्राप्त होईल. सिंपलची गोष्ट होती, 6A मध्ये बोललो होतो की कामगार त्यांचे प्रतिनिधी देत नाही, मालक त्यांचे प्रतिनिधी देत नाही. जेव्हा मालक किंवा कामगार आपले प्रतिनिधी नामनिर्देशित करण्यात जेव्हा नकार देतात तेव्हा जो आहे एका व्यक्तीचं बोर्ड जे आहे ते स्थापन करण्याचा अधिकार जो असतो तो प्राप्त होत असतो. 8व्या प्रश्नाकडे जाऊया. कलम 6A नुसार स्थापन केलेल्या एका सदस्य बोर्डाचा कार्यकाळ नेमका कधी संपतो. त्यांनी विचारले कार्यकाळ कधी संपतो. आता मी बोललो होतो, एक आपलं विद्यार्थ्याचं नाव घेऊन मी चालू दिलेलं होतं. तर हा विद्यार्थी होता, तो बनलेला आहे बोर्डाचा एकल सदस्य, 1 मॅन बोर्ड बनलेला आहे. त्याच्यानंतर कामगार आले, अरे आम्ही सर प्रतिनिधी देतो. नंतर मालक आले, सर आम्ही प्रतिनिधी देतो. पहिली कंडिशन सॅटिस्फाईड झाली, मग यांची मस्त बोर्ड वगैरे स्थापन झालं. तर त्या बोर्डाची जी पहिली मीटिंग असेल, पहिली मीटिंग समजा 20 जूनला असेल, तर या 1 मॅन बोर्डचा जो आहे 19 जूनला काय असेल, कार्यकाळ संपेल. जेव्हा नियमित बोर्डाची पहिली बैठक असेल त्याच्या बरोबर आदल्या दिवशी त्याचा कार्यकाळ संपणार आहे आणि हे याचं उत्तर असेल. पुढचं आहे कलम 7.3 नुसार माथाडी बोर्डाला आपल्या कामकाजाचा वार्षिक अहवाल कोणत्या कालावधीत राज्य सरकारला सादर करणं कायदेशीररित्या बंधनकारक असणार आहे. मी बोललो होतो 1 एप्रिल नंतर आणि 31 ऑक्टोबरच्या आधी त्याला काय करायचं आहे, वार्षिक अहवाल जो असेल तो सादर करणं महत्त्वाचं आहे. 10वं आहे, माथाडी बोर्डाच्या वार्षिक अहवालात अंतिम प्रक्रिया काय असते. माथाडी बोर्डाचा वार्षिक अहवाल असतो, त्याची अंतिम प्रक्रिया काय असते. आपण काय करतो, माथाडी बोर्ड जो आहे राज्य शासनाला देतो. राज्य शासन काय करतो, विधान जे सभागृह आहे, विधिमंडळ जे आहे दोन्ही सभागृहांसमोर ते ठेवणार आहे. ही याची लास्ट स्टेप असणार आहे. अंतिम प्रक्रिया काय असते असं विचारलेलं आहे, तर तो राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर जो आहे तो ठेवला जात असतो. पुढचा प्रश्न आहे कलम 8 नुसार माथाडी बोर्डाच्या हिशोबाचे लेखापरीक्षण करण्यासाठी ऑडिटरची नियुक्ती कोण करतं. ऑडिटरबद्दल कलम 8 होतं. ऑडिटरची नियुक्ती जी करणार आहे
ती राज्य शासन करणार आहे. कोण करणार आहे? राज्य सरकार जे आहे ते करणार आहे. परंतु याचा पगार कोण देणार? तर याचा जो पगार आहे तो माथाडी बोर्डच्या खर्चामधून निघणार आहे. 12वा प्रश्न आहे, माथाडी बोर्डचे ऑडिट पूर्ण झाल्यानंतर ऑडिटचा खर्च कोण उचलतं? आत्ताच मी बोललो. तर हा खर्च बोर्डाच्या स्वतःच्या फंडातून दिला जातो. राज्य सरकारच्या तिजोरीतून दिला जात नाही. 50-50 कामगार मालकमधून केला जात नाही. कामगार न्यायालयाचा संबंध नाही. तर हा खर्च बोर्डाच्या स्वतःच्या फंडांमधूनच दिला जात असतो. 13वा प्रश्न आहे, कलम 9(1) मधील अपात्रतेच्या अटीनुसार खालीलपैकी कोणती व्यक्ती बोर्डाची सदस्य म्हणून चालू राहू शकते? ओके, त्यांनी विचारलेलं आहे की ठीक आहे, अपात्रतेच्या आपण अटी पाहिलेल्या होत्या. अपात्रतेच्या अटी कशा होत्या? जर त्या व्यक्तीला दिवाळखोर ठरवलं तर आपण काढू शकतो. ओके, जी व्यक्ती बोर्डाची पगारी अधिकारी असेल तर त्याला सुद्धा आपण काढू शकतो. आता ज्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल आहे परंतु शिक्षा झालेली नाही अशा व्यक्तीला आपण काढू शकणार नाही. अपात्रता त्याच्यावर लागू असणार नाही. परंतु ज्या व्यक्तीचा नैतिक अधःपतन म्हणजे त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असेल, अशा गुन्ह्याखाली दोषी झालेला आहे तर त्या व्यक्तीला आपण काढू शकतो. इथं विचारलेलं आहे सदस्य म्हणून चालू राहू शकते, तर त्याचं उत्तर असेल ज्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल आहे परंतु अद्याप शिक्षा झाली नाही अशा व्यक्तीला आपण काय आहे त्याचं सदस्य म्हणून चालू राहू शकतो. 14वा प्रश्न आहे, कलम 9(2) अन्वये एखादा सदस्य बोर्डाचा पूर्व परवानगीशिवाय किती बैठकांना गैरहजर राहिल्यास त्याला पदावरून काढले जाऊ शकते? सिंपलची गोष्ट होतं, 3 कन्सिक्युटिव्ह पहिली बैठक, दुसरी बैठक आणि तिसरी बैठक असे 3 जे आहेत गैरहजर राहिला आणि पूर्व परवानगीशिवाय राहिलेला आहे तर आपण त्या जो सदस्य असेल त्याला रिमूव्ह करू शकतो. तो उत्तर येणार आहे सलग 3 बैठकांना. 15वा प्रश्न आहे, राज्य शासन कोणत्याही सदस्याला केवळ आपली मर्जी असेपर्यंतच पदावरून ठेवू शकते आणि योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी पदावरून काढू शकते. ही अत्यंत महत्त्वाची तरतूद कायद्यात कोणत्या वर्षी दुरुस्ती करून टाकण्यात आली? सिंपल आहे. ॲक्च्युअलमध्ये बाकीचे म्हणजे तुम्ही मला काल कमेंट केलेली होती की सर तुमचा कायदा जास्त डीप जातोय, म्हणजे तुमचा कायदा जास्त असा मोकळा आहे. तर मी ॲक्च्युअल जे चेंजेस केलेले आहेत ना ते ॲड करून वाली PDF तुम्हाला शिकवतोय. याच्यामध्येच दिलेलं आहे की अध्यक्ष जो असेल, ओके, अध्यक्ष राज्य सरकारच्या मर्जी जोपर्यंत असेल तोपर्यंत राहू शकतो. त्याला वाटलं की नाही चांगलं काम करत नाही, राज्य सरकार त्याला कधीही काढू शकतं. तसंच कामगारांचा प्रतिनिधी असेल राज्य सरकार कधीही काढू शकतं. मालकांचा प्रतिनिधी असेल त्याला सुद्धा राज्य सरकार कधीही काढू शकतं. आणि ही कोणत्या वर्षी टाकलेली आहे तर 1990 मध्ये टाकलेली आहे. 1990 मधला कायदा क्रमांक 27 अन्वये ही जोडलेली आहे. माथाडी बोर्डाच्या कोणत्याही सदस्याला आपला राजीनामा कोणाकडे सादर करावा लागतो? कलम 10 नुसार. आता माथाडी बोर्डाचा जो याचा एकदम सिंपल रूल आहे, कोणताही सदस्य कामगारांचा असो कोणताही, तो काही अध्यक्षांकडे याचा हे देत नाही, राजीनामा देत नाही. तो डायरेक्ट कोणाकडे देईल? राज्य सरकारकडे. नियुक्ती कोणी केली? राज्य सरकारने केली ना, तर राज्य सरकारकडेच तो त्याचा जो राजीनामा आहे तो त्यांच्याकडे देणार आहे. आता काही लोकांना समजत नसेल, कालचं लेक्चर पहा म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. लवकर आपण घेऊया. कलम 11 नुसार मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे बोर्डावर जर एखादी जागा रिक्त झाली असेल तर ती जागा जास्तीत जास्त किती दिवसांच्या आत भरणं शासनाला बंधनकारक आहे? पहिला मुद्दा, बोर्डाला लगेच कळवायचं आहे आणि जेव्हा बोर्डाने कळवलं त्याच्यानंतर काय असेल, राज्य शासन जे असेल ते 90 दिवसाच्या आत त्यांना ती जागा भरायची आहे. उत्तर येणार आहे 90 दिवस. कायद्यात 90 दिवस हा शब्द प्रयोग आहे, 3 महिने नाही. म्हणून कायदेशीर भाषेत यात थोडासा फरक असतो. 90 दिवस हा शब्द तिथं दिलेला आहे. 18वा प्रश्न आहे, या सदस्याचा 5 वर्षाचा कार्यकाळ असताना 3 वर्षानंतर त्याने राजीनामा दिला. त्याच्या जागी या नवीन सदस्याची नियुक्ती कलम 11 नुसार करण्यात आली. चा कार्यकाळ किती? याचं सुद्धा मी A आणि B घेतलेलं होतं, त्यांनी आणि घेतलं. एकदम सिंपल आहे. A जर आहे 3 वर्ष काम केले, टोटल कालावधी 5 वर्षाचा असेल तर उरलेल्या 2 वर्षासाठीच B ची नियुक्ती असेल, म्हणजे उर्वरित कालासाठी फक्त 2 वर्ष त्याला कार्यकाळ भेटणार आहे. 19वा प्रश्न आहे, एखाद्या बोर्डाच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला परंतु नंतर उघड झाले की त्या बैठकीवेळी बोर्डात एका सदस्याची जागा रिक्त होती. कलम 12 नुसार काय होईल? कलम 12 मध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे की जर निर्णय झाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजलं की एक जागा रिक्त होती किंवा प्रोसिजर जी कामगारांचे किंवा यांचे सदस्य नियुक्त केले गेले त्यांची प्रोसिजर चुकीची असेल तर कलम 12 नुसार त्याला काय होतं, ती जी
निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला बेकायदेशीर तुम्ही ठरवू शकत नाही. या 2 रिझनमुळे तुम्ही निर्णयाला बेकायदेशीर ठरवू शकत नाही आणि दुसऱ्या न्यायालयात सुद्धा जाऊ शकत नाही. रिक्त जागेमुळे निर्णय जो आहे तो बेकायदेशीर ठरणार नाही, हे याचं उत्तर असणार आहे. कलम 13 नुसार मालकाने थकीत ठेवलेली रक्कम निश्चित करण्यासाठी माथाडी बोर्ड किंवा अधिकाऱ्याला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार खालीलपैकी कोणता अधिकार नसतो. परत CPCचे जे अधिकार होते त्याच्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. कलम 13 मधलं आत्ताच आपण जे शिकलो. ऑप्शन पाहूया. कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी हजर राहण्याची सक्ती करता येते का? 100%. मालकाला डायरेक्ट तुरुंगात पाठवता येतं का? तर नाही. हे जे अधिकार आहेत ते त्यांना नाही. त्याला काय चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देऊ शकतो, कागदपत्र आणण्याचा आदेश देऊ शकतो, प्रतिज्ञापत्रावर पुरावे स्वीकारण्याचे आदेश देऊ शकतो, पण डायरेक्ट तुरुंगात तुम्ही टाकू शकत नाही. 21 नुसार कलम 13(2) नुसार माथाडी बोर्डाने चालवलेली चौकशी ही भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमानुसार न्यायालयीन कामकाज म्हणून मानली जाते? आत्ताच ते शिकवलं होतं. कलम 193 आणि 228 नुसार याला आपण काय म्हणणार आहोत? न्यायालयीन कामकाजची प्रोसिडिंग जी आहे ती मानली जाऊ शकते. 22वा प्रश्न पाहूया. माथाडी कायद्याचा कलम 13 अन्वये जे आज आपण शिकलेलो आहोत, मालकाकडून दंडाची किंवा थकीत रकमेची वसुली कोणत्या पद्धतीने केली जाते? कोणत्या पद्धतीने केलं जाईल? तर मी आताच बोललो ना, 3 लाख रुपये त्याने लपवलेले होते. 3 लाख रुपये त्याने सांगितले की मी देणारच नाही. तर कलम 13च्या 5व्यामध्ये लिहिलेलं आहे, जमीन महसुलाची थकबाकी म्हणून आपण ती वसूल करू शकतो. प्रॉपर्टी जप्त करायचे डायरेक्ट. ओके. 23वा प्रश्न आहे. कलम 13(4) नुसार थकीत रकमेबाबत बोर्डाने दिलेला अंतिम आदेश काय राहील? तर कोणत्याही न्यायालयात त्या आदेशावर प्रश्नचिन्हांकित केला जाऊ शकत नाही. तो अंतिम आहे. ओके. त्याच्यावर कोणत्याही न्यायालयात तुम्ही जाऊ शकत नाही. तर याचं उत्तर सिंपल आहे, कोणत्याही न्यायालयात त्याच्यावर प्रश्नचिन्हांकित करू शकत नाही. 24वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? कलम 5 योजनेचा लागू होण्याबाबतचा वादावर निर्णय 100% हे बरोबर आहे. कलम 7 माथाडी बोर्डाचे अधिकार आणि कर्तव्य हे सुद्धा बरोबर आहे. कलम 10 माथाडी बोर्डाची स्थापना नाही येणार. कलम 6 मध्ये दिलं आहे ते. 6 मध्ये एवढी मोठी काल जी आपण स्टोरी ऐकली ती कलम 6 मधली आहे. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे कोणती जोडी चुकीची विचारलेली आहे, तर कलम 10 मध्ये माथाडी बोर्डाची स्थापना हे तुमचं उत्तर येणार आहे. कलम 13 मध्ये आपण आता शिकलो थकीत रकमेची वसुली आपण करत असतो. 25वा प्रश्नामध्ये एक्झाम्पल आहे. समजा नरडाणा MIDC मध्ये मालकाने माथाडी कामगारांचा PFच जमा केला नाही. कलम 13 नुसार बोर्ड त्याला थकीत रक्कम भरण्याचा थेट आदेश काढू शकते का? ऑप्शन आहे होय, चौकशी न करता थेट आदेश काढू शकते. अजिबात नाही. दुसरं आहे नाही, जोपर्यंत मालकाला त्याची बाजू मांडण्याची योग्य संधी दिली जात नाही तोपर्यंत असा आदेश काढू शकत नाही. हे आपण शिकलेलो होतो, म्हणून हे स्टेटमेंट तुमचं परफेक्टली राईट आहे. कलम क्रमांक 13(3) मध्ये नैसर्गिक न्यायाचं तत्व दिलेलं आहे. संधी देणं, त्याला बाजू मांडण्याची तर संधी द्या, त्याच्यानंतरच तुम्ही आदेश जो आहे तो काढू शकणार आहात. ओके. हे तुमचं उत्तर बरोबर असेल. आता आपण दुसऱ्या सेटकडे जाऊया. एखादी योजना माथाडी कामगारांना लागू होते की नाही यावर जर वाद निर्माण झाला तर राज्य शासन कोणाचा सल्ला घेऊन अंतिम निर्णय जो आहे तो देतो. आता एकदम सिंपल होतं. कलम जे 5 होतं त्याच्यामध्ये काय होते, वाद निर्माण झालेले होते. वाद निर्माण झाल्यानंतर कोणाकडे गेलेले होते? राज्य शासनाकडे गेलेले होते. राज्य शासन जो होता तो कोणाचा सल्ला घेणार आहे? तर सल्लागार समिती जी कलम 14 मध्ये आहे, पुढच्या लेक्चरमध्ये पाहायला भेटेल. तर कलम 14 मध्ये जी सल्लागार समिती आहे त्यांच्याबरोबर विचार विनिमय करून जो निर्णय दिला जाईल तो त्यांच्यावर काय असणार आहे? कायदेशीररित्या बंधनकारक असणार आहे. ओके. तो उत्तर याचं सल्लागार समिती येणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 27व्या प्रश्नाकडे. माथाडी बोर्डाच्या शाश्वत उत्तराधिकारीचा प्रत्यक्ष व्यवहारात काय अर्थ होत असतो? सिंपल आहे. व्यक्ती येतील, व्यक्ती जातील, परंतु बोर्ड जसं तसं राहील. बोर्डाच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला किंवा त्यांनी राजीनामा दिला तरी माथाडी बोर्ड ही संस्था जी असेल कायदेशीररित्या जिवंतच राहते आणि तिचे कामकाज जे आहे अजिबात थांबत नाही. त्याला म्हटलं जातं परपेच्युअल सक्सेशन. माथाडी बोर्डच्या कलम 6(2) मध्ये ते क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. 28वा प्रश्न आहे. समजा एका माथाडी बोर्डात कामगारांचे 6 प्रतिनिधी आहेत. 6(4) मधील नियमानुसार त्या बोर्डाची एकूण सदस्य संख्या किती असेल? कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे. कामगारांचे प्रतिनिधी किती आहेत? 6. मग मालकांचे किती असतील? 6. आणि राज्य शासनाचे किती असतील?
12 गुणिले 1/3 म्हणजे किती असणार आहे 4. तर टोटल 6 6 10, 6 6 12 आणि 4 किती असणार आहेत 16 सदस्य त्याचे प्रतिनिधी असणार आहेत. 29वा प्रश्न आहे कलम 6(7)A नुसार बोर्डाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रवास आणि दैनिक भत्ता कोणाला दिला जात नाही. मी बोललो होतो जे अध्यक्ष आहेत आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी आहेत. क्लिअरली मेन्शन आहे की राज्य शासनाचा प्रतिनिधी अध्यक्ष होणार आहे, तर त्याला अजिबात भेटणार नाही किंवा राज्य शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांना भेटत नाही. पुढचा प्रश्न 6A अन्वये स्थापन केलेल्या एका व्यक्तीच्या बोर्डाच्या सेवेच्या अटी आणि मानधन कोण ठरवतं. तर राज्य सरकारच त्यांच्या सेवेच्या अटी आणि मानधन ठरवणार आहे. सिंपल आहे. बोर्डाच्या फंडामधून जरी जात असेल तरी ते किती असेल आणि अटी कशा पद्धतीने असतील ते ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. 31वा प्रश्न आहे माथाडी बोर्डाचे आर्थिक वर्ष कोणत्या तारखेला संपतं. विचारलेलं आहे की कामकाजाचं आर्थिक वर्ष कधी संपणार आहे. तर 31 ऑक्टोंबरला त्यांना जरी द्यावं लागतं तरी 31 मार्चला काय असणार आहे त्यांचं जे आर्थिक वर्ष आहे ते संपणार आहे. 31 मार्च उत्तर असणार आहे, 31 ऑक्टोंबर नाही. 31 ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला अहवाल द्यायचा आहे. ओके, परंतु वर्ष जे आहे 31 मार्चला संपेल. तुम्ही 1 एप्रिलला बी देऊ शकता, पण 1 एप्रिल ते 31 ऑक्टोंबर यांच्यामध्येच तुम्हाला जो अहवाल आहे तो प्रोव्हाइड करायचा आहे. 32वा प्रश्न आहे माथाडी बोर्ड कायदेशीररित्या एक स्वायत्त संस्था जरी असली तरी कलम 7(4) नुसार कोणाचे निर्देश पाळणे त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे. कोणाचे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. तर राज्य सरकारचे नियम पाळणं त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे. राज्य शासन काय करतं, लेखी स्वरूपात त्यांना आदेश देत राहतं, लेटर देत राहतात आणि त्याच्याप्रमाणे वागा असं ते दिलं असतं आणि बोर्ड कायदेशीररित्या त्यांना काय असणार आहे, बांधील असणार आहे. 33वा प्रश्न आहे कलम 8 नुसार नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकाचे अधिकार ओळखा. लेखापरीक्षक ऑडिटरचा अधिकार तुम्हाला ओळखायचा आहे. ऑडिटरचे अधिकार ओळखायचे आहेत. बोर्डाच्या कार्यालयात कोणती कागदपत्र तपासणी करू शकतो. बोर्डाच्या कोणत्याही सदस्याला स्पष्टीकरण मागू शकतो. बोर्डाच्या अध्यक्षाला बडतर्फ करू शकतो. तर याच्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, तर उत्तर तुमचं 1 आणि 2 येणार आहे. ऑप्शन बी आहे. हिशोब तपासण्याचा आणि कोणत्या अधिकाराला बोलून स्पष्टीकरण मागण्याचा अर्थ आहे, परंतु त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार राज्य शासनाचा आहे. 34वा प्रश्न आहे ऑडिटरने दिलेल्या अहवालावर अंतिम निर्णय घेऊन बोर्डाला सुधारणा करण्याचे निर्देश कोण दिलं जातं. ओके, ऑडिटरने जो अहवाल दिलेला आहे त्याच्यावर अंतिम निर्णय कोण घेतं, राज्य शासनच घेणार आहे. ओके, तर राज्य शासन राज्य सरकार याचं उत्तर देणार आहे. आता काही लोकांनी माझ्याकडून MCQची मागणी केलेली होती की टेस्ट सिरीजची मागणी केलेली होती. आता हे 3रं लेक्चर आहे, तर 6 ते 7 लेक्चर जर आपले कंप्लीट झाले तुम्हाला हा जो पूर्ण खेळ आहे ना तो समजून जाईल की कशा पद्धतीने हा खेळ खेळायचा. ओके, जे एक मोठा फुगा आहे यांचा हे जे नियमांचा तो फुटून जाईल आणि 7 ते 8 लेक्चर नंतर एक तुम्हाला मी MCQ सिरीज जी आहे, टेस्ट सिरीज जी असेल ती आपल्या ॲपवर लॉन्च करून देईल. ती ॲपवर मी तुम्हाला सगळं टाईम टेबल देऊन देईल की कोणत्या दिवशी कोणती टेस्ट सिरीज तुम्हाला सॉल्व करायची आहे. दिवसातून आपण 50 ते 100 प्रश्न आपण दिवसातून सॉल्व करू. असे टेस्ट सिरीजच्या स्वरूपात तुम्हाला तिथं MCQ भेटून जातील. नोट्स पण जितके माझ्याकडून शक्य होतील, कमीत कमी जर पाहिले तर 20-22 नोट्स मोठ्या ज्या असतील त्या तुमच्या बनतील. MCQच्या ज्या नोट्स असतील त्या सगळ्या तुमच्या बनवून देईल आणि ते त्या ॲपमध्ये टाकून देईल. तर ते तुम्ही परचेस करू शकता जर तुम्हाला करायचे असतील, तुम्हाला इंटरेस्ट असेल या पोस्टमध्ये. चांगली पोस्ट आहे. जेव्हा मी कलम 14, 15 आणि 16 शिकवेल तुम्हाला समजेल की या पोस्टमध्ये लई ताकद आहे. ओके, तर तेव्हा तुम्ही याचा सिरियसली अभ्यास करा. जनरली जास्त भारवरती करू नका. नोट्स वाचा, MCQ लावा. MCQ मी ऑथेंटिक MCQ प्रोव्हाइड करून देईल. जवळपास 2000 पेक्षा जास्त MCQ मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, ज्याची प्रॅक्टिस तुम्हाला दररोज करायची आहे. ओके, प्रॅक्टिस केली आणि एक जर टेस्ट असेल ती मी तुम्हाला अनलिमिटेड टाईप तुम्ही सॉल्व करू शकता. जर पैशांची अडचण असेल तर 2 मित्र शेअर करून तुम्ही ते सॉल्व करू शकतात, काही विषय नाही. ओके, 2000 MCQ मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. PDF स्वरूपात नोट्ससुद्धा देऊन देईल. कोर्सची फी जनरली 199 ठेवण्याचा विचार आहे. तर 199 रुपयामध्ये या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करून देईल. 2000पेक्षा जास्त MCQ प्रोव्हाइड. त्याच्यानंतर आपण टोटल 10 टेस्ट घेऊया. 10 जास्त होऊन जातात, 10 नाही तर 5 आपण टेस्ट घेऊया.
फुल लेंथच्या टेस्ट तुम्हाला समजून जाईल की तुमचे मार्क कशा पद्धतीने येत आहेत. परंतु त्याच्या आधी सिलेबस कंप्लीट, सिलेबसचा जो टच आहे तो होणं गरजेचं असणार आहे. ओके, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. जवळपास 10-12 दिवसामध्ये ती टेस्ट सिरीज आपली लॉन्च होऊन जाईल. तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर एकदा आता खाली लाईक बटन आहे ना, तर लाईक बटनला टॅप करून द्या. पुढचा MCQ घेऊया. आपलं ॲप आहे थिंक लाईक गुरु, हे ॲप आहे प्ले स्टोअरवर. जवळपास 10,000च्या आसपास आपल्या इथं विद्यार्थी आहेत. आरोग्य सेवकमध्ये सुद्धा आपले भरपूर सिलेक्ट झाले होते. ITI इन्स्ट्रक्टरमध्ये सुद्धा भरपूर सिलेक्ट झालेले होते. ते विद्यार्थी तर घेतीलच, परंतु तुम्ही पण जॉईन करू शकतात. ओके, 35वा प्रश्न आहे, ही व्यक्ती एका माथाडी बोर्डात कार्यालयीन म्हणून काम करते. आता कार्यालयीन अधीक्षक म्हणजे OS आहेत आणि ते काय आहेत, ते पगारी कर्मचारी आहेत. तिला बोर्डावर कामगारांचा प्रतिनिधी म्हणून सदस्य व्हायचे आहे. चालेल का? अजिबात चालणार नाही. कारण बोर्डाचा कोणताही पगारी अधिकारी बोर्डाचा सदस्य होण्यास अपात्र असेल. तो कोणताच नसेल. कामगारांचाही प्रतिनिधी होणार नाही, मालकांचाही प्रतिनिधी होणार नाही. ओके, कोणताच अधिकारी जो पगारी अधिकारी आहे त्याला तुम्ही देऊ शकत नाही. अपात्रतेच्या अटीमध्ये तसं क्लिअर मेन्शन केलेलं आहे. एखाद्या सदस्याला सलग 3 बैठकांना गैरहजर राहिल्यामुळे अपात्रतेची कारवाई टाळायची असेल तर त्याने कोणाची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. आता त्याला काय करायचं आहे, 3 बैठकांना गैरहजर होणार असेल आणि त्याला ती टाळायची आहे, तर कोणाच्या पूर्व परवानगीने तो गैरहजर राहू शकतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर तिथं माथाडी बोर्डाची त्याला परवानगी लागणार आहे. कायद्यात स्पष्ट लिहिले आहे, लीव ऑफ द बोर्ड केवळ अध्यक्षाला सांगून चालत नाही, रितसर बोर्डाची मंजुरी त्याला घ्यावी लागणार आहे. कलम 9(3) नुसार एखाद्या सदस्याने चांगले काम केले तरीही राज्य शासन त्याला कधीही पदावरून का काढू शकते? कारण की 1990मध्ये त्यांनी सुधारणा दिलेली होती. त्या सुधारणानुसार सर्व सदस्य हे राज्य शासनाची मर्जी असेपर्यंतच पदावर राहणार आहेत. 1990मध्ये बदल करून त्यांनी फ्लेझर डॉक्ट्रिन टाकले आहे. शासनाला जर वाटलं की हा व्यक्ती योग्य प्रतिनिधी करू शकत नाही तर शासन विनाकारण त्याला काढू शकते. ओके, शासनाला वाटलं तर काढून टाकेल. 38वा प्रश्न आहे, एखाद्या सदस्याचा राजीनामा कधीपासून कायदेशीररित्या लागू झाला आहे असं मानलं जातं? एखाद्या सदस्याचा राजीनामा आहे कधीपासून लागू झाला? ज्या दिवशी राज्य सरकारने त्याचा राजीनामा मंजूर केला त्या दिवसापासून मानलं जातं की त्याचा राजीनामा लागू झालेला आहे आणि ती जागा जी आहे ती रिक्त झालेली आहे. फक्त राजीनामा पाठवला आणि सरकारने साईनच केली नाही तर चालत नाही. जोपर्यंत शासन मंजूर करत नाही तोपर्यंत ती जागा जी आहे वॅकंट राहत नाही. ओके, जर वॅकंट करायची असेल तर राज्य शासनाने तो अर्ज त्याचा मंजूर केला पाहिजे. कलम 11 मधील द वॅकन्सी शाल बी फिल्ड नॉट लेटर दॅन 90 डेज या तरतुदीचा मुख्य उद्देश काय आहे? ओके, तर याचं एकदम सिंपल होतं की 90 दिवसाच्या आत तुम्हाला जो वॅकंट पोस्ट आहे ती भरायची आहे. ओके, तर बोर्डाचे कामकाज दीर्घकाळ अपूर्ण सदस्य संख्येने चालू नये म्हणून हे सुनिश्चित करण्यासाठी 90 डेजची जी मर्यादा आहे ती बोर्डावर घालून दिलेली आहे, राज्य शासनाला घालून दिलेली आहे. बोर्डात समान प्रतिनिधित्वाचे तत्त्व असते. जेवढे मालक आहेत तेवढेच कोण आहेत, तेवढेच तुमचे जे कामगार आहेत त्यांचे प्रतिनिधी असणार आहेत आणि हा रेशो मेंटेन करायचा आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, 90 दिवसांची जी डेडलाईन आहे ती दिली गेलेली आहे राज्य शासनाला. बोर्डाच्या सदस्यत्वांमध्ये एखादी जागा रिक्त असताना बोर्डाने घेतलेल्या निर्णयांना कोर्टात आव्हान देता येते का? तर एकदम क्लिअर आहे, नाही देता येत. कलम 12 नुसार केवळ जागा रिक्त होती या कारणावरून बोर्डाचे जे कामकाज आहे ते इनव्हॅलिडेट ठरवता येत नाही. 41वा प्रश्न होता, मालकाकडून थकीत असलेली रक्कम निश्चित करण्यासाठी कलम 13 अन्वये चौकशी कोण करू शकतं? कोण करणार आहे? बोर्ड करणार आहे किंवा बोर्डासाठी एक जो प्राधिकृत केलेला अधिकारी असेल तो करू शकतो. 42वा प्रश्न होता, कलम 13 मधील चौकशी दरम्यान बोर्डाच्या अधिकाराला दिवाणी प्रक्रिया संहिता अन्वये खालीलपैकी कोणता अधिकार मिळतो? 4 अधिकार बोललेलो होतो मी. शपथेवर त्याची तपासणी केली जाते, कमिशन काढणं, प्रतिज्ञापत्रावर पुरावे जे आहेत ते स्वीकारणं, म्हणजे वरीलपैकी सर्व अधिकार त्याला प्राप्त होत असतात. माथाडी अधिकाऱ्याने चालवलेली चौकशी ही न्यायालयीन कामकाज मानली जाते. ओके, माथाडी अधिकारी होता, त्याने चालवलेली जी चौकशी आहे ती न्यायालयीन कामकाज मानलं जातं, हे आपण शिकलेलो होतो. याचा अर्थ जर एखाद्या मालकाने तिथं खोटी कागदपत्र दिली तर त्याच्यावर कोणता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल? तर त्याच्यावर भारतीय दंड संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. IPC नुसार, IPC कलम 193, 228, 196 अंतर्गत
न्यायालयीन कामकाज मानलं जातं असं डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यांनी जर खोटी साक्ष दिली तर भारतीय दंड संहितानुसार त्याच्यावर गुन्हा जो आहे तो दाखल केला जाऊ शकतो. 44वा प्रश्न आहे, एखाद्या मालकाची थकीत रक्कम निश्चित करण्यापूर्वी त्याला स्वतःची बाजू मांडण्याची योग्य संधी दिलीच पाहिजे हे तत्त्व कोणत्या कलमात सामावलेले आहे? एखाद्या मालकाची थकीत रक्कम जी आहे ती निश्चित करायची आहे तर स्वतःची बाजू मांडण्याची संधी आहे ती कलम 13(3) मध्ये दिलेली आहे. मी बोललो होतो ना 13(1) मध्ये इन्क्वायरी, 13(2) मध्ये बोलवा, 13(3) मध्ये काय आहे त्याला विचारायला बाजू मांडू द्या आणि 13(4) मध्ये काय आहे शिक्षा द्या आणि त्याने पैसे दिले नाही तर 13(5) अशा पद्धतीने हे 13चे पार्ट होते. मग 13(3) मध्ये दिलेले काय आहे योग्य संधी दिलेली आहे. 45वा प्रश्न आहे, माथाडी बोर्डाने कलम 13 अंतर्गत दिलेला वसुलीचा अंतिम आदेश मालकाला मान्य नसेल तर तो सामान्य दिवाणी न्यायालयात जाऊन त्याला स्थगिती आणू शकतो का? 13(4) मध्ये कंपल्सरी मेन्शन केलेला आहे. हा जो आहे तो अंतिम आदेश आहे. तर 13(4) नुसार असा कोणत्याही न्यायालयामध्ये त्याच्यावर प्रश्नचिन्हांकित करू शकत नाही. 46वा प्रश्न आहे, जर एखाद्या ट्रान्सपोर्ट कंपनीने माथाडी बोर्डाला 5 लाख रुपयाचा दंड भरण्यास नकार दिला, बोर्डाकडे ती रक्कम वसूल करण्याचा शेवटचा कायदेशीर मार्ग कोणता असतो? तर तिला आपण काय करतो, जमीन महसुलाची थकबाकी म्हणून डिक्लेअर करतो आणि शासनामार्फत तहसीलदाराकडून ती वसूल करण्यात येते. 47वा प्रश्न आहे, 2 विधानं दिलेली आहेत त्यांचा विचार करा. एका व्यक्तीचे बोर्ड स्थापन करण्याचा अधिकार शासनाला आहे. अशा एका व्यक्तीला बोर्डाला नियमित बोर्डाचे सर्व अधिकार आणि कर्तव्य जे आहेत ते पार पाडावे लागतात. सिंपल आहे. आपलं 6A मध्ये दिलेल्या त्या गोष्टी, 6A मध्ये तो 1 मॅन बोर्ड स्थापन करू शकतो आणि त्याला सर्व अधिकार आणि कर्तव्य जे आहेत ते दिले जातात. म्हणून दोन्ही विधाने याच्यामध्ये बरोबर आहेत. 48वा प्रश्न आहे. 48व्या प्रश्नामध्ये माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीत सल्लागार समितीची मुख्य भूमिका काय असते? तर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नवीन क्षेत्राला योजना लागू करायचा आहे किंवा वाद सोडायचा आहे जो कलम 5 मध्ये दिलेला आहे. राज्य सरकारला काय करतं ते सल्ला देत असतं. काय करत असतं? सल्ला देणार आहे. तर सल्लागार समिती कलम 14 अजून शिकलेली नाही, पुढच्या याच्यात येईल. 49वा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. कलम 5 पुन्हा एकदा अंतिम निर्णय वादाच्या स्थितीत. ओके. नंतर कलम 8 मध्ये हिशोब लेखा परीक्षण, कलम 11 मध्ये 90 दिवसाचं, कलम 12 मध्ये दिवाणी न्यायालयाचे अधिकार कलम 12 मध्ये देण्यात आलेले नाहीत. कलम 12 मध्ये नाही 13(2) मध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणून याच्यामध्ये चुकीची जोडी आहे कलम 12ची आहे दिवाणी न्यायालयाचे अधिकार. कलम 12 मध्ये काय कायद्याची कायदेशीर वैधता जी असते ती चेक केली गेलेली आहे. 50 मध्ये क हा मालकांचा प्रतिनिधी माथाडी बोर्डात काम करत आहे. त्याला अचानक दिवाळखोर घोषित करण्यात आले. आता त्याचं सदस्यत्वाचं काय होईल? तर 9(1) नुसार तो काय डायरेक्ट अपात्र होईल आणि राज्य शासन त्याला पदावरून काढून टाकेल. तर अशा पद्धतीने आपले टोटल 50 प्रश्न झालेले आहेत. चांगले प्रश्न होते. जर तुम्ही कालचं लेक्चर पाहिलं असेल तर हे प्रश्न तुम्हाला इझी वाटत असतील कारण की आपण तेवढं इझिली ते करून दिलेलं आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. परत एकदा 200 लाईक जर या लेक्चरला झाले त्याच्यानंतरच मी पुढचा जो पार्ट आहे तो अपलोड करणार आहे. तर मॅक्झिमम लोकांना शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. ओके. आणि तुम्ही स्वतःसुद्धा लाईक करा. धन्यवाद.